रक्षाबंधन विशेष श्रीखंड करण्यासाठी लागणारे साहित्य 2 कप दही, 4 चमचे गरम दूध, 10 ते 12 केशराच्या काड्या, 1 कप पिठी साखर, वेलची पूड, पिस्त्याचे काप। सुती कापडात दही घालायचं आणि साधारण 4 तास बांधून ठेवत त्यातलं पाणी निथळून घ्यायचं। आता गरम दुधात केशर घालायचं आणि मुरवून घ्यायचं। आता तयार झालेला चक्का चाळून घ्यायचा। आता यात पिठी साखर, केशराचं दूध आणि वेलची पूड घालायची आणि मिसळून घेत यात आवडीप्रमाणे पिस्त्याचे काप घालायचं। झालं आपलं रक्षाबंधन विशेष श्रीखंड तयार। पारंपरिक पद्धतीने करणार आहोत तर सगळ्यात आधी घ्यायचं आहे एक सुती कापड, मी इथे घेतलेला आहे रुमाल आणि यामध्ये घालायचंय दही। आणि दही आता असं सुती कापडामध्ये घेऊन झालं की हे एजेस याचे गोळा करायचे आणि हे छानपैकी असं बांधून घ्यायचं। आणि हे ना कापड एका उंच ठिकाणी असंच पाणी निथळत ठेवण्यासाठी 1-2 तास तरी आपण ठेवून देऊया। आणि हे जे पाणी खाली साठतं ना, हे पाणी टाकून द्यायची गरज नाही। यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असतं। हे पाणी तुम्ही कणिक मळण्यासाठी, कढी बनवण्यासाठी, डाळीमध्ये वापरू शकता। चक्का आपला बनवून तयार होतोय। केशर श्रीखंड बनवतोय। केशरची तयारी झालीच पाहिजे की नाही, तर इथे मी 4 चमचे गरम दूध घेतलेलं आहे आणि गरम दुधामध्ये आपण घालतोय केशर, साधारण एक 10 ते 12 काड्या। हे मिक्स करूयात आणि हे मुरण्यासाठी 1 तासभर ठेवून देऊयात। इथे केशरचं दूध तयार आहे। छान असा गडद केसरी रंग आलेला आहे, तुम्ही बघू शकाल। क्या बात आहे। आणि त्याचसोबत आपला इथे चक्का पण बनवून तयार आहे। मी एक 4 तास सेट करण्यासाठी ठेवलं होतं आणि तुम्ही बघू शकाल छान घट्ट झाला आहे चक्का आणि यातलं पाणी पूर्ण ड्रेन झालेलं आहे। आता एक गाळणी घ्यायची किंवा चाळणी घ्यायची आणि हा चक्का आहे ना पूर्णपणे असा चाळून घ्यायचा। बऱ्याचदा काय होतं ना, उन्हाळ्यामध्ये दह्यापासून जेव्हा चक्का लावतो तेव्हा भीती असते की तो चक्का आंबट होणार नाही का, तर यासाठी एक खास टिप आहे। दही कापडामध्ये गुंडाळण्यापूर्वी ना त्यामध्ये 1 चमचाभर साखर घालून मिक्स करा आणि मग ते कापडामध्ये गुंडाळा, त्याने चक्का अजिबात आंबट नाही होणार। आणि हे असं गाळणीतून नसेल गाळायचं ना, पुरण यंत्राचा पण वापर करू शकता, पण ही स्टेप अत्यंत गरजेची आहे। शक्यतो मिक्सरचा वापर नका करू। इथे चक्का मी काढून घेतलेला आहे, तर आता साखर घालायची। पिठी साखरेचा वापर करायचा। जर तुम्ही दुसऱ्या दिवशी श्रीखंड खाणार असाल तर रेग्युलर साखर घातली तरी चालेल, म्हणजे ती जी साखर आहे ती विरघळते, 1 दिवस त्याला विरघळायला मिळतो। तर इथे जर 1 कप चक्का निघाला असेल तर 1 कपच साखर घ्यायची आणि मिक्सरमध्ये दळून घ्यायची। दळलेली साखर नाही, दळण्यापूर्वीची जी आपली क्रिस्टल शुगर असते ती 1 कप पूर्ण झाली पाहिजे। आता यामध्ये ही पिठी साखर मी घालते। साखर मी व्यवस्थित मोजून घेतली होती। यामध्ये घालूयात केशरचं दूध आणि वेलची पूड आणि हे सगळं आता व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं, घोटून घ्यायचं। केशरचा बघू शकाल तुम्ही काय सुंदर रंग आलेला आहे। चला तर मग इथे ना हे मस्तपैकी आपलं केशर श्रीखंड बनवून तयार आहे। तुम्ही बघू शकाल नैसर्गिक केसरी रंग आलेला आहे, जो अफलातून दिसतो। छान अशी ग्लेज आलेली आहे आणि आता फक्त गार्निश करूयात थोडेसे पिस्त्याचे काप घालून। आणि हे श्रीखंड तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता। काचेच्या डब्यामध्ये ठेवलं तर 2 ते 3 आठवडे फ्रीजमध्ये छान टिकतं। फ्रीजरमध्ये, डीप फ्रीजरमध्ये ठेवलं 3-4 महिने छान टिकतं। घरचं दह्यापासून श्रीखंड खायची मजा काही औरच। गरमागरम टम्म फुगलेली पुरी, श्रीखंड, आह।